नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही सर्व एकदम ठीक आणि आनंदी असाल अशी मी आशा करतो। तर आज आपण एक अशी कथा ऐकणार आहोत जी आपल्या जीवनात बदल घडवून आणू शकते, जी आपल्याला आध्यात्मिक उन्नतीची आणि नैतिक शक्तीची जाणीव करून देते। ही कथा आहे मोक्षदा एकादशीची, ज्या एका साध्या उपवासाने अनंत पुण्याची दारे उघडली। मित्रांनो, आपण कितीही व्यस्त जीवन जगत असलो तरी आपल्या मनाच्या शांततेसाठी, आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठी आणि आपल्या कर्माच्या फळांसाठी वेळ काढणे गरजेचे आहे। आजची कथा आपल्याला शिकवते की कशी एकच दिवसीय साधना, एकच उपवास आणि एकच भक्तिमय क्रिया आपल्या जीवनात अद्भुत बदल घडवू शकते। अनेक शतकांपूर्वी जेव्हा प्राचीन भारतात राजा आणि प्रजा आपले जीवन धर्म आणि नीतिमत्तेच्या मार्गाने घालवत होते, तेव्हा एका राजकन्येची कथा सर्वत्र प्रसिद्ध होती। ती राजकन्या अत्यंत दयाळू, भक्तिप्रवण आणि न्यायप्रिय होती। तिला आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणात देवाची कृपा अनुभवायची होती, पण तिला एक मोठे दुःख होते। तिच्या राज्यात शुद्धतेची, नीतिमत्तेची आणि भक्तीची किंमत ओळखली जात नव्हती। लोक स्वार्थी, लालची आणि वाईट मार्गावर चालत होते। तिला वाटत असे की जर लोकांना पुण्य आणि पाप याचा फरक समजला तर त्यांचे जीवन अधिक सुखी आणि समृद्ध होईल। एक दिवस ती राजकन्या मंदिरात गेली। तिच्या मनात एकच विचार होता, कसा मी आपल्या प्रजेला, आपल्या लोकांना आणि स्वतःला शुद्धीची आणि पुण्याची अनुभूती देऊ शकते। त्या दिवसाची एकादशी होती। मित्रांनो, एकादशी म्हणजे एक दिवसीय उपवास, एक दिवसीय संयम आणि एक दिवसीय भक्तीची सर्वोच्च अवस्था। त्या दिवशी राजकन्येने ठरवले की ती पूर्ण विश्वास आणि भक्तीने एकादशी उपवास करेल आणि या उपवासाद्वारे आपल्या जीवनात आणि राज्यात सकारात्मक बदल घडवेल। राजकन्येने उपवास सुरू केला। उपवास करताना तिने मनातील सर्व वाईट विचार, स्वार्थी इच्छा आणि नकारात्मक भावना दूर केल्या। तिने फक्त देवाची कृपा मागितली, आपल्या प्रजेला सुखी आणि शांतीची जीवन देण्याची प्रार्थना केली। उपवास करताना तिला खूप त्रास झाला, भूक लागली, शरीर कमजोर झाले, पण तिचा आत्मा, तिचा विश्वास आणि तिची भक्ती अजिबात कमी झाली नाही। मित्रांनो, हेच आहे मोक्षदा एकादशीच्या उपवासाचे वैशिष्ट्य। हा उपवास शरीरासाठी कठीण असला तरी आत्म्यासाठी अमूल्य आहे। संध्याकाळी जेव्हा तिने उपवास संपवला, ती थकलेली होती, पण तिच्या हृदयात एक अद्भुत आनंद होता। त्या रात्री स्वप्नात तिच्या समोर भगवान विष्णू प्रकट झाले। मित्रांनो, हे फक्त स्वप्न नव्हते, ही वास्तवातील कृपा होती। विष्णू म्हणाले, प्रिय कन्या, तुझ्या भक्तीमुळे तुझे उपवास आणि तुझ्या प्राणातील भक्ती स्वीकारली गेली आहे। तुझ्या या उपवासामुळे तुझ्या राज्यातील लोकांचे जीवन बदलले जाईल। पुण्याची धारा तुझ्या राज्यात प्रवाहित झाली आहे आणि तुझ्या भक्तीच्या जोरावर लोकांमध्ये शांती, नैतिकता आणि आनंद वाढेल। राजकन्या खूप आनंदित झाली। तिने आपल्या प्रजेला या अद्भुत अनुभवाची कथा सांगितली। लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला, त्यांच्या मनात श्रद्धा वाढली आणि राज्यात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली, श्रद्धेची, भक्तीची आणि नैतिकतेची ऊर्जा। मित्रांनो, हेच महत्त्वाचे रहस्य आहे। एकाच दिवशी उपवासामुळे अनंत पुण्याची प्राप्ती होते आणि आपल्या जीवनात तसेच समाजात सकारात्मक बदल घडवतो। या कथेतून आपण एक मोठे धडे शिकतो। जीवनात कधीही आत्मा, श्रद्धा आणि भक्ती कमी पडू देऊ नका। आपण कितीही व्यस्त, कितीही संघर्ष करणारे असलो तरी जर आपल्याकडे भक्तीची शक्ती असेल तर कोणतेही दुःख आपल्याला हलवू शकत नाही। मोक्षदा एकादशी हे आपल्याला शिकवते की एक दिवसीय उपवास, एक दिवसीय भक्ती, एक दिवसीय संयम हे आपल्या जीवनात अशा सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात की आपले जीवन अधिक आनंदी, शुद्ध आणि अर्थपूर्ण बनते। मित्रांनो, मोक्षदा एकादशी फक्त उपवास नाही, ती एक साधना आहे, एक जीवनशैली आहे, एक आत्मिक अनुभव आहे। या एकादशीच्या दिवशी
आपल्या जीवनातील वाईट कर्मांपासून मुक्त होण्यासाठी, आपल्या हृदयातील नकारात्मकतेपासून मुक्त होण्यासाठी आणि आपल्या मनातील पवित्रता वाढवण्यासाठी संधी आहे. आपल्याला फक्त आवश्यक आहे विश्वास, संयम आणि भक्ती. या कथा ऐकताना आपण विचार करू शकतो, आपल्या जीवनात किती वेळा आपण स्वतःच्या दुःखामुळे, आपल्या लालसेमुळे किंवा आपल्या स्वार्थामुळे खोटे निर्णय घेतो. मोक्षदा एकादशी आपल्याला शिकवते की जेव्हा आपण आपल्या जीवनात भक्तीची आणि संयमाची शक्ती आणतो, तेव्हा जीवनात अशक्य वाटणारेही शक्य होते. एकाच दिवसीय उपवास आणि भक्तीमुळे आपले हृदय, आपले मन आणि आपले जीवन बदलते. मित्रांनो, ही कथा केवळ धार्मिक उपदेश नाही, ती जीवनासाठी प्रेरणादायी कथा आहे. मोक्षदा एकादशी हे आपल्याला शिकवते की जर आपण आपल्या जीवनात कर्तव्य, भक्ती आणि संयम ठेवला, तर देव आपल्या मेहनतीला स्वीकारतो, आपल्या जीवनात पुण्याचा प्रवाह निर्माण होतो आणि आपले जीवन अधिक आनंदी, सकारात्मक आणि अर्थपूर्ण बनते. आजच्या पहिल्या भागात आपण पाहिले की राजकन्येने भक्ती आणि उपवासाच्या शक्तीने आपल्या राज्यातील लोकांचे जीवन बदलले. हे दाखवते की मोक्षदा एकादशी फक्त एक धार्मिक दिवस नाही, ती जीवन बदलणारी शक्ती आहे. मित्रांनो, या उपवासामुळे मिळणारे पुण्य आणि कृपा अशा प्रकारे आहे की जीवनभरचे पापही क्षमासूची प्राप्त होऊ शकते. मित्रांनो, राजकन्येच्या उपवासानंतरचा अनुभव अत्यंत अद्भुत होता. रात्रीच्या त्या शांत, गूढ आणि दिव्य वातावरणात तिने आपल्या हृदयाला आणि आत्म्याला अनुभवला की जे काही आपल्याला दुःख, पीडा किंवा क्लेश वाटतो, त्याच्या मागे आपल्या श्रद्धेचा आणि संयमाचा अभाव असतो. तिच्या मनात एकच विचार होता, जर प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात मोक्षदा एकादशी सारखी भक्ती, संयम आणि नैतिकता जपली, तर समाज किती सुंदर, सुखी आणि समृद्ध होईल. राजकन्या सकाळी उठली आणि तिने पहिले काम केले, मंदिरात जाऊन देवाची पूजा. तिच्या डोळ्यात श्रद्धा, हृदयात भक्ती आणि आत्म्यात शुद्धता होती. मंदिरात प्रवेश करताच तिला लक्षात आले की लोक अजूनही आपली दैनंदिन जीवनातील व्यस्ततेत हरवले आहेत. काही लोक अत्यंत घाईघोडीने जीवन जगत आहेत, काही लोक आत्मसात, लालची आणि स्वार्थी आहेत. पण राजकन्या ठाम होती. तिने ठरवले की या लोकांमध्ये मोक्षदा एकादशीचा संदेश पोहोचवला पाहिजे. तिने प्रजेला सांगितले, मित्रांनो, आज आपण एक अद्भुत दिवस अनुभवणार आहोत. मोक्षदा एकादशी फक्त एक दिवसीय उपवास नाही, ती एक साधना आहे, जीवन बदलण्याची संधी आहे. जेव्हा आपण आपल्या हृदयातून, आपल्या मनातून आणि आपल्या प्राणातून भक्ती करतो, तेव्हा देव आपल्या भक्तीला स्वीकारतो, आपल्या जीवनात पुण्याची आणि कृपेची धारा सुरू होते. हे उपवास आपल्याला फक्त शारीरिक शुद्धता देत नाही, तर आत्मिक शुद्धता, मानसिक स्थैर्य आणि नैतिक उन्नती देखील देतो. राजकन्येच्या या शब्दांनी लोकांचे हृदय जिंकले. लोकांच्या चेहऱ्यावर आनंद, उत्सुकता आणि श्रद्धा दिसू लागली. लोक समजले की मोक्षदा एकादशी हे फक्त धार्मिक दिवस नाही, तर जीवनात एक मार्गदर्शक आहे, एक शक्ती आहे आणि एक प्रेरणा आहे. मित्रांनो, मोक्षदा एकादशी उपवास करताना काही नियम पाळले जातात. सर्वप्रथम, उपवासाचा पूर्ण विश्वास असणे आवश्यक आहे. उपवासाच्या वेळी आपण केवळ अन्नपानावर नियंत्रण ठेवत नाही, तर आपल्या वाणी, आपल्या मनाचे विचार आणि आपल्या कर्मावरही नियंत्रण ठेवतो. राजकन्येने हे सर्व केले. तिने कोणत्याही वाईट विचाराला, कोणत्याही नकारात्मक भावना किंवा कोणत्याही स्वार्थी इच्छेला आपल्या हृदयात प्रवेश दिला नाही. तिचे मन पूर्णतः भक्तीमध्ये न्हाल्ले होते. तिचे शरीर उपवासामुळे थकले होते, पण तिचा आत्मा आनंद आणि दिव्यता अनुभवत होता. राजकन्येच्या उपवासामुळे राज्यात एक अद्भुत ऊर्जा निर्माण झाली. लोकांमध्ये शांतता, श्रद्धा आणि नैतिकता वाढू लागली. लोक आपले वर्तन बदलू लागले, स्वार्थ कमी होऊ लागला आणि सहृदयता वाढू लागली. मित्रांनो, मोक्षदा एकादशी फक्त एक व्यक्तीच्या जीवनासाठी नाही,
तर समाजाच्या जीवनासाठी देखील मार्गदर्शक ठरते. एक व्यक्ती जेव्हा भक्ती, संयम आणि नैतिकतेने जीवन जगते तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर होतो. राजकन्येच्या अनुभवातून आपल्याला शिकायला मिळते की मोक्षदा एकादशी फक्त उपवास नाही, तर एक आध्यात्मिक शिक्षण आहे. हे उपवास आपल्याला शिकवते की जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंग, प्रत्येक अडचण आणि प्रत्येक क्लेश आपल्याला धैर्य, संयम आणि भक्ती शिकवण्यासाठी येतात. जसे राजकन्येने उपवासातून शांती, आनंद आणि आत्मिक शुद्धता अनुभवली, तसेच आपणही जीवनातील कठीण प्रसंगातून उन्नती साधू शकतो. राजकन्येच्या अनुभवाची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे देवाच्या कृपेची अनुभूती. मोक्षदा एकादशी उपवास करताना तिने अनुभवले की जेव्हा आपण पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने देवाची पूजा करतो तेव्हा देव आपल्याला फक्त जीवनातील सुख देत नाही, तर आपल्याला जीवनाच्या प्रत्येक क्षणात मार्गदर्शन करतो. हे मार्गदर्शन आपल्याला चुकीच्या निर्णयापासून वाचवते, आपल्याला नैतिक आणि धार्मिक जीवन जगण्याची शक्ती देते आणि आपल्या आत्म्याला शुद्ध ठेवते. मित्रांनो, मोक्षदा एकादशीच्या उपवासामुळे मिळणारे पुण्य अनंत आहे. हे पुण्य फक्त जीवनात सुख आणि आनंद आणत नाही, तर आपल्या पापांची माफी करते, आपल्या कर्तव्यांची पूर्तता करते आणि आपल्याला मोक्षाच्या मार्गावर नेतं. मोक्षदा एकादशी आपल्याला शिकवते की एक दिवसाचा उपवास, एक दिवसाची भक्ती आणि एक दिवसाचा संयम आपल्या जीवनात अद्भुत बदल घडवू शकतो. राजकन्येच्या अनुभवातून आणखी एक महत्त्वाचा धडा मिळतो. श्रद्धा आणि संयम हाच जीवनातील सर्वात मोठा शक्तीचा स्रोत आहे. मित्रांनो, आपण कितीही यशस्वी, धनाढ्य किंवा प्रसिद्ध असलो तरी जर आपल्या जीवनात श्रद्धा, भक्ती आणि नैतिकता नसेल तर आपले जीवन खऱ्या अर्थाने संपन्न होऊ शकत नाही. मोक्षदा एकादशी आपल्याला हे स्पष्ट शिकवते की जीवनातील खरा संपन्नता आपल्या मन, आत्मा आणि हृदयाच्या शुद्धतेत आहे. राजकन्येच्या कथा ऐकताना आपण विचार करू शकतो, आपल्या जीवनातील किती वेळा आपण क्षुल्लक गोष्टींमुळे किंवा तात्काळ सुखासाठी चुकीचे निर्णय घेतो. मोक्षदा एकादशी आपल्याला शिकवते की जर आपण आपल्या जीवनात श्रद्धा, संयम आणि भक्ती ठेवली तर जीवनातील प्रत्येक अडचण, प्रत्येक क्लेश आणि प्रत्येक दुःख आपल्या उन्नतीसाठी साधन ठरतो. मित्रांनो, मोक्षदा एकादशी उपवासातून आपण शिकतो की जीवनात केवळ शारीरिक उपवास नाही, तर मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक उपवास देखील आवश्यक आहे. आपले विचार शुद्ध असावेत, आपले कर्म शुद्ध असावेत आणि आपले हृदय शुद्ध असावे. हे मोक्षदा एकादशीचे खरे महत्त्व आहे. राजकन्येच्या अनुभवातून समजते की मोक्षदा एकादशी उपवासाचे फळ फक्त आपल्या जीवनासाठी नाही, तर आपल्या समाजासाठीही आहे. जर प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात श्रद्धा, भक्ती, संयम आणि नैतिकतेला जागा दिली तर समाजात शांती, प्रेम, सहृदयता आणि समृद्धी वाढते. मोक्षदा एकादशी हे आपल्या जीवनातील प्रत्येक निर्णय, प्रत्येक कृती आणि प्रत्येक विचारासाठी प्रेरणा आहे. मित्रांनो, मोक्षदा एकादशी उपवासामुळे मिळणारे पुण्य, कृपा आणि आध्यात्मिक उन्नती अशी आहे की ती आपल्या जीवनातील सर्व दुःख, पाप आणि अडचणी दूर करते. हे उपवास आपल्याला शिकवते की जीवनात जे काही आपल्याला मिळवायचे आहे ते फक्त श्रद्धा, भक्ती आणि संयमाच्या माध्यमातून शक्य आहे. राजकन्येने हे अनुभवले, आपणही हे अनुभवू शकतो. मोक्षदा एकादशी आपल्याला शिकवते की एक दिवसाच्या उपवासातून अनंत पुण्य मिळते आणि जीवनातील सर्व अडचणी सोप्या होतात. मित्रांनो, मोक्षदा एकादशीचा उपवास फक्त राजकन्येसाठी नाही, तर संपूर्ण राज्यासाठी एक अनमोल अनुभव ठरला. उपवास संपल्यावर राजकन्येने ठरवले की ती आपल्या प्रजेला भेट देईल आणि त्यांच्या अनुभवांची जाण करून घेईल. लोकांच्या चेहऱ्यावर आनंद, उत्सुकता आणि श्रद्धा स्पष्ट दिसत होती. राजकन्येने पाहिले की लोकांच्या मनात बदल झाला आहे. लोक आता आपले वर्तन अधिक नैतिकतेने, अधिक सहृदयतेने, अधिक भक्तीने करत आहेत.
राजकन्येने प्रथम नगरातील बाजारपेठेत फेरफटका मारला. तेथे तिने पाहिले की व्यापारी आता फक्त स्वार्थासाठी वस्तू विकत नाहीत, तर वस्तूंच्या ख्या मूल्यानुसार लोकांना न्याय देत आहेत. गरजू आणि गरीब लोकांना मदत केली जात आहे. हे पाहून राजकन्ये खूप आनंदी झाली, कारण मोक्षदा एकादशीच्या उपवासामुळे संपूर्ण समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती. नंतर राजकन्येने शाळा आणि शिक्षण संस्था भेट दिल्या. शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही आनंदित दिसत होते. विद्यार्थी आता फक्त ज्ञानासाठी शिकत नव्हते, तर त्यांना नैतिक मूल्यांची जाणीव झाली होती. शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये सहृदयता, संयम आणि श्रद्धा वाढवण्यासाठी मेहनत घेत होते. हे मोक्षदा एकादशीच्या उपवासाचे अद्भुत परिणाम होते. राजकन्येने नगरातील मंदिरे आणि आश्रमांचेही दर्शन घेतले. लोक आध्यात्मिक साधना करत होते, मंत्र जपत होते आणि भक्तीने मन शुद्ध करत होते. मोक्षदा एकादशी उपवासामुळे केवळ व्यक्तिशः शुद्धता नाही, तर समाजातील मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धता देखील निर्माण होते. लोक आता केवळ स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठीही विचार करतात, मदत करतात आणि जीवनातील सत्य मूल्यांना महत्त्व देतात. राजकन्येने प्रजेला मोक्षदा एकादशीचा संदेश दिला. मित्रांनो, हा उपवास आपल्याला शिकवतो की जीवनात केवळ भौतिक सुख, संपत्ती आणि यश महत्त्वाचे नाहीत. खरे सुख, खरे यश आणि खरे आनंद आपल्याला आपल्या मन, हृदय आणि आत्म्यातून मिळते. जेव्हा आपण संयम, भक्ती आणि नैतिकतेने जीवन जगतो, तेव्हा आपले जीवन समृद्ध होते, आपले मन शांतीने भरते आणि आपले आत्मा आनंदाने झळाळतो. लोक या शब्दांनी खूप प्रभावित झाले. अनेकांनी आपल्या हृदयात नवा विश्वास आणि श्रद्धा निर्माण केली. राजकन्येच्या प्रेरणेमुळे लोकांनी ठरवले की पुढील प्रत्येक मोक्षदा एकादशी ते उपवास करतील, संयम ठेवतील आणि भक्ती करणार आहेत. हा फक्त एक दिवसाचा उपवास नाही, तर जीवनाला मार्गदर्शन करणारी शक्ती आहे. उपवासानंतर राजकन्येने गरजू, निर्धन आणि अडचणीत असलेल्या लोकांना मदत केली. गरिबांना अन्न, कपडे आणि आवश्यक वस्तू दिल्या. वृद्धांना आरामदायी निवासस्थान उपलब्ध करून दिले. राजकन्येच्या या कार्यामुळे राज्यात सहृदयता वाढली. लोकांमध्ये एकत्रित भावना आणि सामाजिक बंध मजबूत झाले. आपल्याला शिकवते की भक्ती आणि उपवास फक्त आपल्या जीवनासाठी नाही, तर समाजाच्या बदलासाठी देखील साधन आहे. मित्रांनो, उपवास करताना महत्त्वाचा नियम आहे की मन, वाणी आणि कर्म यावर संयम ठेवावा. उपवास करताना केवळ अन्नपानावर नियंत्रण ठेवणे पुरेसे नाही, तर वाईट विचार, द्वेष, राग आणि लालसा यावरही नियंत्रण ठेवले पाहिजे. राजकन्येने हे पूर्ण केले. तिच्या वागण्यात, भाषेत आणि कर्मात संयम आणि भक्ती दिसत होती. त्यामुळे लोकांमध्ये शांती, श्रद्धा आणि नैतिकता वाढली. राजकन्येच्या अनुभवातून आपल्याला शिकायला मिळते की उपवास केवळ धार्मिक परंपरा नाही, तर जीवन बदलणारा उपक्रम आहे. या उपवासामुळे आपण मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध होतो. पापांची माफी होते, दुःख दूर होतात आणि आपण अधिक समृद्ध, आनंदी आणि सकारात्मक बनतो. उपवासानंतर राजकन्येने प्रजेला सांगितले की चे महत्त्व फक्त भक्ती, संयम आणि उपवासात नाही, तर त्याच्या अनुभवातून मिळालेल्या शिकवणीत आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात नैतिकता, सहृदयता आणि भक्ती जपली पाहिजे. जीवनातील संकट, अडचण आणि दुःख हे आपल्याला संयम, श्रद्धा आणि भक्तीने मात करण्याची संधी देतात. राजकन्येच्या अनुभवातून एक महत्त्वाचा धडा मिळतो. मोक्षदा एकादशी आपल्याला शिकवते की एक दिवसाचा उपवास, एक दिवसाची भक्ती आणि एक दिवसाचा संयम आपल्या जीवनात अनंत पुण्याची प्राप्ती करतो. पुण्यामुळे जीवन शुद्ध होते, मन आनंदित होते आणि आत्मा मुक्त होते. मोक्षदा एकादशी जीवनातील प्रत्येक व्यक्तीला आध्यात्मिक उन्नती साधण्याची संधी देते. मित्रांनो, उपवास केवळ शरीरासाठी नाही, तर आत्म्यासाठी, हृदयासाठी
आणि जीवनासाठी आहे. श्रद्धा, संयम आणि भक्तीने उपवास केल्यास देव आपल्या भक्तीला स्वीकारतो, जीवनात पुण्याचा प्रवाह निर्माण करतो आणि आपल्याला जीवनातील खरे आनंद अनुभवायला मदत करतो. राजकन्येच्या अनुभवातून आपल्याला हे शिकायला मिळते की हा फक्त धार्मिक दिवस नाही, तर जीवन बदलणारी शक्ती, आध्यात्मिक शिक्षण आणि प्रेरणादायी अनुभव आहे. जर आपण या उपवासाचा अनुभव घेतला, श्रद्धा ठेवली, भक्ती केली आणि संयम ठेवला, तर आपले जीवन अधिक सुखी, समृद्ध आणि अर्थपूर्ण बनते. मित्रांनो, मोक्षदा एकादशीची कथा आपल्याला फक्त धार्मिक माहिती देत नाही, तर जीवन बदलण्याची, आत्मा शुद्ध करण्याची आणि आपल्या हृदयात भक्तीची शक्ती निर्माण करण्याची संधी देते. आज आपण पाहिले की एकाच दिवसीय उपवास, एकाच दिवसीय भक्ती आणि एकाच दिवसीय संयमाने आपले जीवन, समाज आणि आपल्या आत्म्यावर किती अद्भुत परिणाम होऊ शकतो. राजकन्येच्या अनुभवातून आपल्याला हे स्पष्ट दिसले की उपवास केवळ शारीरिक अन्नावर नियंत्रण ठेवण्याचे काम नाही, तर त्याचा परिणाम आपल्या मन, वाणी आणि कर्मावरही होत असतो. राजकन्येने उपवास करताना जे अनुभव घेतले ते सर्वसाधारण लोकांसाठी देखील प्रेरणादायी ठरते. लोकांना शिकवते की जीवनातील प्रत्येक निर्णय, प्रत्येक कृती आणि प्रत्येक विचार ही आपल्या भवितव्यावर प्रभाव टाकते. उपवास आपल्याला हे शिकवतो की जर आपले विचार शुद्ध, आपले मन भक्तीने भरलेले आणि आपले कर्म नैतिकतेने केलेले असतील, तर जीवनातील अडचणी, दुःख आणि क्लेश दूर होतात. मित्रांनो, उपवास आपल्याला शिकवतो की श्रद्धा आणि भक्ती हे सर्वात मोठे शक्तीचे स्रोत आहेत. ज्या व्यक्तीमध्ये श्रद्धा आणि भक्ती आहे, तो कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो. ज्या व्यक्तीच्या मनात संयम आहे, तो कोणत्याही अडचणीवर मात करू शकतो. राजकन्येच्या अनुभवातून आपण हे शिकतो की आपल्याला जीवनातील खरा आनंद, शांती आणि आत्मिक समाधान कसे मिळते हे दाखवतो. उपवासानंतर राज्यात जे बदल घडले ते आपल्या जीवनासाठी एक मोठा संदेश आहे. व्यापारी प्रामाणिक झाले, शिक्षक आणि विद्यार्थी अधिक नैतिक बनले आणि सामान्य लोकांमध्ये सहृदयता वाढली. चा प्रभाव इतका व्यापक होता की तो फक्त राजकन्येच्या जीवनापुरता मर्यादित नव्हता, तर संपूर्ण समाजाच्या जीवनात बदल घडवत होता. मित्रांनो, या कथेतून आपण शिकतो की एक व्यक्तीचे साधन, श्रद्धा आणि भक्ती संपूर्ण समाजाला बदलण्याची क्षमता ठेवतात. राजकन्येने प्रजेलाचा संदेश दिला. मित्रांनो, हे उपवास फक्त अन्न, पाणी आणि शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी नाही, तर आत्म्याची शुद्धता, हृदयाची शुद्धता आणि मनाची शुद्धता साधण्यासाठी आहे. जेव्हा आपण श्रद्धा, संयम आणि भक्तीने जीवन जगतो, तेव्हा देव आपल्याला अनंत पुण्य देतो, आपल्या पापांची माफी करतो आणि आपल्याला मोक्षाच्या मार्गावर घेऊन जातो. मित्रांनो, उपवासाच्या अनुभवातून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो. जीवनात खरे यश आणि खरे आनंद बाह्य साधनांतून मिळत नाही, तर आपल्या हृदयातील श्रद्धा, भक्ती, संयम आणि नैतिकतेतून मिळतो. जिथे हे मूल्य आहे, तिथे जीवन आनंदाने, शांतीने आणि समृद्धीने भरलेले असते. राजकन्येच्या अनुभवाने आपल्याला दाखवले की फक्त उपवास नाही, तर एक संपूर्ण जीवनशैली आहे. यात आत्म्याची उन्नती, समाजाची प्रगती आणि मानसिक शांती यांचा समावेश आहे. या उपवासामुळे जीवनातील सर्व वाईट विचार, नकारात्मक भावना आणि पाप दूर होतात. मोक्षदा एकादशी आपल्याला शिकवते की आपला प्रत्येक दिवस, प्रत्येक कृती आणि प्रत्येक निर्णय पुण्याच्या मार्गावर असावा. मित्रांनो, उपवास करताना आपण आपल्या हृदयाला भक्तीने, आपल्या मनाला संयमाने आणि आपल्या आत्म्याला श्रद्धेने भरतो. यामुळे आपले जीवन अधिक अर्थपूर्ण, अधिक सकारात्मक आणि अधिक प्रेरणादायी बनते. राजकन्येच्या कथेतून हे स्पष्ट दिसते की जेव्हा आपल्याकडे श्रद्धा आणि भक्ती असते, तेव्हा देव आपल्या भक्तीला स्वीकारतो आणि आपल्या जीवनात अनंत पुण्याचा प्रवाह सुरू करतो. उपवासाच्या दिवशी केलेली साधना, व्रत आणि भक्ती ही एक दिव्य क्रिया आहे.
मोक्षदा एकादशीच्या उपवासातून प्राप्त पुण्य इतके मोठे आहे की ते आपल्या जीवनातील पाप, दुःख आणि क्लेश दूर करू शकते. राजकन्येच्या अनुभवातून आपल्याला हे समजते की एक दिवसाचा उपवास आपल्या जीवनात अनंत पुण्य निर्माण करू शकतो, जीवन बदलू शकतो आणि आत्मा शुद्ध करू शकतो. मित्रांनो, मोक्षदा एकादशी उपवास आपल्याला शिकवतो की जीवनातील प्रत्येक व्यक्तीला श्रद्धा, भक्ती, संयम आणि नैतिकतेची आवश्यकता आहे. जीवनात जे काही संकट, अडचण किंवा दुःख येते त्याचा सामना श्रद्धा आणि भक्तीने केला पाहिजे. मोक्षदा एकादशी आपल्याला शिकवते की जीवनात खरे संपन्नता आणि खरे आनंद मन, हृदय आणि आत्म्यातून मिळतो, बाह्य साधनांमधून नाही. राजकन्येच्या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की मोक्षदा एकादशी उपवासाचा प्रभाव केवळ व्यक्तीसाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी देखील आहे. जर प्रत्येक व्यक्ती श्रद्धा, भक्ती, संयम आणि नैतिकतेने जीवन जगेल तर समाजात शांती, प्रेम, सहृदयता आणि समृद्धी वाढेल. मोक्षदा एकादशी आपल्याला जीवनातील प्रत्येक निर्णय, प्रत्येक कृती आणि प्रत्येक विचार विचारपूर्वक करण्याची शिकवण देते. मित्रांनो, मोक्षदा एकादशी फक्त एक दिवसाचा उपवास नाही तर जीवन बदलणारी शक्ती आहे. या उपवासामुळे आपले जीवन शुद्ध होते, आपले मन आनंदित होते, आपले आत्मा मुक्त होते आणि आपल्याला मोक्षाच्या मार्गावर नेले जाते. राजकन्येच्या अनुभवातून हे स्पष्ट दिसते की एक दिवसाच्या भक्तीने, संयमाने आणि उपवासाने जीवनातील सर्व अडचणी सोप्या होऊ शकतात आणि आपल्या जीवनात अनंत पुण्य प्राप्त होऊ शकते. आजच्या या शेवटच्या भागात मित्रांनो, आपण शिकतो की मोक्षदा एकादशी फक्त उपवास किंवा धार्मिक परंपरा नाही, ती एक जीवनशैली आहे, एक आध्यात्मिक साधना आहे आणि एक प्रेरणादायी अनुभव आहे. जर आपण श्रद्धा, भक्ती, संयम आणि नैतिकतेने जीवन जगलो तर आपले जीवन अधिक आनंदी, समृद्ध, सकारात्मक आणि अर्थपूर्ण बनते. मोक्षदा एकादशी आपल्याला हे शिकवते की एकच दिवसी उपवास आपल्या जीवनात देवाची कृपा, अनंत पुण्य आणि आत्मिक उन्नती आणू शकतो. मित्रांनो, मोक्षदा एकादशी उपवास करताना आपल्याला फक्त शरीराची शुद्धता नाही तर मन, हृदय आणि आत्म्याची शुद्धता देखील मिळते. हा उपवास आपल्याला शिकवतो की जीवनात खरे आनंद, खरे सुख आणि खरे यश श्रद्धा, भक्ती, संयम आणि नैतिकतेतूनच मिळते. मोक्षदा एकादशी हे जीवन बदलणारे, प्रेरणादायी आणि आध्यात्मिक उपवास आहे. तर ही कथा आपल्या जीवनासाठी प्रेरणा ठरावी हेच आपले उद्दिष्ट आहे. मोक्षदा एकादशीच्या उपवासाने आपल्या जीवनात, आपल्या मनात आणि आपल्या आत्म्यात सकारात्मक बदल घडवू शकतात आणि एक दिव्य जीवन मिळवता येते.